सह्याद्रीमध्ये शिवरायांनी अशी नररत्ने शोधून दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडेल असं स्वराज्य या मराठ मातीत उभं केलं। यातही प्रकर्षाने एक नाव आपल्या समोर येतं, नरवीर तानाजीराव मालुसरे यांचं। तानाजीरावांचे वडील काळोजी मालुसरे यांना आदिलशहा बरोबरच्या युद्धामध्ये वीरमरण आलं आणि त्याच्यानंतर या उमरठ या गावी कोंडाजी शेलार म्हणजे शेलार मामा यांच्याकडे तानाजीरावांना अन्न। शिवरायांनी जेव्हा संगमेश्वर काबीज केलं तेव्हा तानाजीराव आणि पिलाजी निळकंठराव यांना बंदोबस्तासाठी तिथे ठेवलं होतं। तेव्हा सूर्यराव सुर्वे शृंगारपूरचे त्यांनी तिथे हल्ला केल्यानंतर त्यांनाही आपल्या तलवारीचं पाणी तानाजीरावांनी पाजलं होतं। इथे जी तानाजीरावांची मूर्ती आहे तिचं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1965 साली लोकार्पण करण्यात आलं आणि स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढलेल्या आणि युद्धात वीरमरण आलेल्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांचं संगोपन केलं आणि कुटुंबियांना पुढे मदतच केली। ते तानाजी मालुसरे जे आहेत ते त्यांच्या मामाच्या गावी म्हणून इथे होते राहायला आणि ह्या ठिकाणी हे जे दिसतंय आपण उभे आहोत त्या ठिकाणी त्यांचं पूर्वीचं घर होतं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की त्यांच्या चरणाशी निष्ठा अर्पण केलेली अनेक घराणी आपल्याला आठवतात। जेधे, बांदल, कंक, मोहिते, गोळे, दाभाडे अशी अनेक घराणी स्वराज्याशी निगडीत होती। सह्याद्रीमध्ये शिवरायांनी अशी नररत्ने शोधून दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडेल असं स्वराज्य या मराठ मातीत उभं केलं। यातही प्रकर्षाने एक नाव आपल्या समोर येतं, नरवीर तानाजीराव मालुसरे यांचं। आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, गड आला पण सिंह गेला या वाक्यांनी इतिहासात अजरामर झालेलं उमरठ हे गाव हे तानाजी मालुसरेंची या ठिकाणी समाधी आहे, त्याला भेट देण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। तानाजीरावांच्या समाधीला आपण दर्शन घेत असताना त्यांच्या इतिहासालाही उजाळा देऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन तानाजीरावांच्या समाधीचं। सातारा जिल्ह्यातील पाचगणी जवळ गोडवली हे तानाजीरावांचं मूळ गाव, तिथेच त्यांचा जन्म झाला। तानाजीरावांचे वडील काळोजी मालुसरे यांना आदिलशहा बरोबरच्या युद्धामध्ये वीरमरण आलं आणि त्याच्यानंतर या उमरठ या गावी कोंडाजी शेलार म्हणजे शेलार मामा यांच्याकडे तानाजीरावांना अन्न आणलं। त्यांचे भाऊ सूर्याजी पण त्यांच्या सोबत होते। त्याच्यानंतर हे उमरठ त्यांची कर्मभूमी बनली आणि इथेच त्यांनी चिरविश्रांती घेतली। निधनानंतर त्यांना गावाच्या वेशीवर उमरठमध्ये याच ठिकाणी अग्नी देण्यात आला, तिथेच त्यांची समाधी दिसते। तर दुसरी त्यांच्या शेजारची समाधी ही शेलार मामा यांची आहे। सिंहगडावरील पराक्रमामुळे मराठी माणसाच्या हृदयात तानाजी मालुसरेंचं नाव कोरलं गेलं असलं तरी इतिहासातल्या अनेक घटनांमध्ये ते शिवरायांच्या सोबत होते। अफजल खानाने ज्यावेळी स्वारी केली तेव्हा ज्या निवडक सरदारांनी जावळीची नाकाबंदी केली त्याच्यामध्ये तानाजीरावांचा समावेश होता आणि त्यांनी खानाच्या फौजेचा तिथे धोवा उडवला।
शिवरायांनी जेव्हा संगमेश्वर काबीज केलं तेव्हा तानाजीराव आणि पिलाजी निळकंठराव यांना बंदोबस्तासाठी तिथे ठेवलं होतं. तेव्हा सूर्यराव सुर्वे शृंगारपूरचे त्यांनी तिथे हल्ला केल्यानंतर त्यांनाही आपल्या तलवारीचं पाणी तानाजीरावांनी पाजलं होतं. शाहिस्तेखानावरील छाप्यामध्येही तानाजीरावांचा समावेश होता असं इतिहासकारांचं मत आहे. तर अनेक स्वराज्यातील रस्ते बांधणी कामामध्येही तानाजीरावांचं मोठं योगदान होतं. मात्र सिंहगडावरती घरातलं मंगल कार्य बाजूला ठेवून त्यांनी सिंहगड घेण्याला प्राधान्य दिलं आणि तिथे त्यांचा देह ठेवला. त्या तानाजीरावांच्या समोर आज आपण नतमस्तक होऊया. समाधीच्या परिसरात सध्या संवर्धनाची कामे सुरू आहेत. यात तटबंदी, मंदिराचा जीर्णोद्धार तसेच सभा मंडपाचेही काम प्रगतीपथावर असल्याचे आढळून येते. उमरड गावाच्या वेशीवर जिथे तानाजीरावांना अग्नी देण्यात आला तिथे त्यांची समाधीचं दर्शन घेऊन आता आपण उमरड गावामध्ये जेव्हा पोहोचतो तिथेही तानाजीरावांचं एक स्मारक आपल्याला दिसतं. इथे जी तानाजीरावांची मूर्ती आहे तिचं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1965 साली लोकार्पण करण्यात आलं आणि पुढे हे बगीच्याचं हे सुशोभीकरण साधारण 2012 साली करण्यात आलं. चला तर आपण या स्मारकाला आज भेट देऊया. स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढलेल्या आणि युद्धात वीरमरण आलेल्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांचं संगोपन केलं आणि कुटुंबियांना पुढे मदतच केली. याचं उदाहरण म्हणजे तानाजीरावांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांचा विवाह महाराजांनी इथे पार पाडला आणि त्याला जिजाऊ सुद्धा उपस्थित होत्या. रायबा मालुसरेंना नंतर बेळगाव जवळील पारगड किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली आणि या उमरठमधील बरेचसे मालुसरे कुटुंबीय आणि इतर काही लोक हे पारगडावरती स्थलांतरित झाले. परंतु त्यातील काही लोक शिक्षण आणि काही नोकरीसाठी महाड आणि बेळगाव या ठिकाणी सुद्धा स्थायिक झालेले आहेत. परंतु तानाजीरावांच्या पुढच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे सांगतात की त्यांच्याकडे समजा ब्रिटिश आणि नंतर पेशवाई पण जी आली होती त्यांनी सुद्धा त्यांच्या पारगड किल्ल्याची जबाबदारी कायम ठेवली, ती काढून घेतली नाही. याची सनद सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि ते शिवरायांनी दिलेला वारसा हा जीवापाडरित्या पुढे चालवत आहे.
तानाजीरावांच्या स्मारकाजवळ आपल्याला रामभाऊ पोकळे दादा दिसलेले आहेत, ते इथले स्थानिक आहेत आणि त्यांना या परिसराची आणि इतिहासाची बऱ्यापैकी माहिती आहे. तर दादा काय सांगाल तुम्ही? कसं आहे, मी इथला ग्रामस्थ म्हणून आहे. इथे तानाजी माळुसरे जे आहेत ते त्यांच्या मामाच्या गावी म्हणून इथे होते राहायला. आणि ह्या ठिकाणी हे जे दिसतंय आपण उभे आहोत त्या ठिकाणी त्यांचं पूर्वीचं घर होतं. तर ज्या वेळेस पुण्याचे जावडेकर म्हणून त्यांनी हा संरक्षण भिंतीचा जो हे निधी टाकला त्यावेळेस इथं जे दगडाच्या कोनशिला होता घराच्या त्या हटवल्या गेल्या. ग्रामस्थांनी काही लक्ष दिलं नाही. पण आता 10 दिवसापूर्वी स्थानिक आमदार भरशेट गोगावले यांच्या मार्फत जो निधी इथे आलेला आहे, 10 कोटी निधी आलेला आहे, ते इथे घराचा प्लान चांगल्या प्रकारे इथं होणार आहे. आता थोड्याच वेळात काम सुरू होणार आहे. थोड्याच वेळात म्हणताना एक 8-10 दिवसात इथे काम चालू होणार आहे. चांगलं हायफाय काम चालू होणार आहे आणि इथला सुशोभीकरण एकदम सुंदर प्रकारे होणार आहे. भरतशेठ गोगावळे यांच्या मार्फत आणि आमच्या गावचे सुपुत्र चंद्रकांत कळंबे जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्यांच्या मार्फत हा निधी आलेला आहे आणि त्या पद्धतीने इथे चांगल्या पद्धतीने विकास होणार आहे. हा, आणि त्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही गेलेत तर तिथे पूर्वीचं तानाजी माळुसरे यांच्या वेळेचं एक आंब्याचं खूप मोठं झाड होतं. त्या झाडामध्ये ही जी 2 शस्त्र आहेत आपल्या इथे, त्या झाडामध्ये आंब्याच्या ढोळीमध्ये सापडली त्यावेळेची शस्त्र. हा, ते आंब्याचं झाड कोसल पडलेलं आहे. आज 3-4 वर्ष झाली. हा, तिथेच तिथे होते त्या कोपऱ्यामध्ये. मागच्या वेळी आलो तर त्यावेळेला ते दिसलं. हा, ते आता 2-3 वर्ष झालं पडलेलं आहे. हा, धन्यवाद दादा. धन्यवाद. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो अवश्य पहा. या उमरड गावचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.